नमस्कार मित्रांनो, प्रसाद कम्प्युटरच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, जावामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या वेब सिरीजमध्ये आज आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ बघणार आहोत. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण फ्रेममध्ये पॅनल ॲड केला, पॅनलमध्ये बटन ॲड केला. आता हा जो बटन आहे, या बटनला क्लिक केल्यानंतर काहीतरी प्रोसेस आपल्याला परफॉर्म करायची आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण जो प्रोग्राम बनवला होता, एक कलर नावाचं बटन होतं, एक क्लोज नावाचं बटन होतं. तर त्या प्रोग्रामलाच आपण कंटिन्यू करणार. पुढं कलर बटनला आपण क्लिक केलं तर आपल्याला त्या पर्टिक्युलर पॅनलला कलर देता आला पाहिजे. आपण क्लोज बटनला क्लिक केलं तर तो पॅनल किंवा तो फ्रेम जो आहे तो क्लोज झाला पाहिजे. ओके, तर बघा, ते कोड आपण ओपन केलं. हे कोड मी मागच्या प्रोग्रामचं ओपन केलं. यात आपण सिंपल फ्रेम एक क्लास बनवली, जे फ्रेम पासून त्यात इन्फॉर्मेशन पॅनल, कलर बटन, क्लोज बटन हे दोन बटन्स ऍड केले. नंतर सिंपल फ्रेमचा कन्स्ट्रक्टर फंक्शनला आपण साईज आणि लेआउट सेट करून पॅनल ऍड केला. आता हा दिलेल्या पॅनल मध्ये आपण कलर बटन एक बनवला आणि क्लोज बटन एक बनवला. बरोबर. आता आपल्याला इथपर्यंत आल्यानंतर या कलर बटनला जर आपण क्लिक केलं, एक आउटपुट आपण बघू. या प्रोग्रामचं आउटपुट असं होतं आतापर्यंत. तर आता या कलर बटनला क्लिक केल्यानंतर या पॅनलला बॅकग्राऊंड कलर समजा रेड सेट झाला पाहिजे आणि क्लोज बटनला क्लिक केलं तर हा पूर्ण फ्रेम इथून क्लोज झाला पाहिजे. बरोबर. तर यासाठी आपल्याला कोडिंग करायचं आहे. तर मित्रांनो, बटनला क्लिक केल्यानंतर ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. म्हणजे काय, तर क्लिक ही ऍक्शन आपल्याला परफॉर्म करायची आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला काहीतरी टास्क परफॉर्म करायचा आहे. तर जावामध्ये याला इव्हेंट हँडलिंग असं म्हटलं जात असतं. इव्हेंट म्हणजे ऍक्शन. बटनला क्लिक करण्याची ऍक्शन आपण ज्यावेळेस करू त्यावेळेस हे वर्क करायचं आहे. काय करायचं आहे, तर या पॅनलला बॅकग्राऊंड सेट करायचं आहे. तर चला कोडिंगला आपण कंटिन्यू करूयात. इथं कुठल्याही कंपोनंटला, जावामध्ये कुठल्याही कंपोनंटला क्लिक केल्यानंतर काहीतरी वर्क करायचं असेल तर त्यासाठी या कन्स्ट्रक्टर फंक्शनचा खाली, म्हणजे हा जो सिंपल फ्रेम, हा जो आपण कन्स्ट्रक्टर फंक्शन बनवला आहे त्या क्लासमध्ये, त्याचा खाली क्लासमध्येच पण त्या कन्स्ट्रक्टरचा खाली एक मेथड आपण बनवणार, एक मेथड आपण डिफाईन करणार. पब्लिक वाईड ऍक्शन परफॉर्म्ड ब्रॅकेट ओपन आणि क्लोज. मित्रांनो, ही जी मेथड आहे ऍक्शन परफॉर्म, ही एक जावाची प्रीडिफाईन मेथड आहे. बरोबर. याच्यात ह्या मेथडला आपल्याला ऍक्शन इव्हेंट या क्लासचा ऑब्जेक्ट ऍज अ पॅरामीटर म्हणून आपल्याला पास करायचा आहे. बरोबर. आता ही ऍक्शन परफॉर्म प्रीडिफाईन मेथड आहे. तर ही कुठून आली, तर ही प्रीडिफाईन मेथड आली आपल्या जावाच्या लिस्नर इंटरफेस मधून. हा जो इंटरफेस आहे तर तो आहे ऍक्शन लिस्नर. बरोबर. आपल्याला कोर जावामध्ये आपण बघितलं, जावामध्ये मल्टिपल इनहेरिटन्स वापरता येत नाही. मल्टिपल इनहेरिटन्स ऐवजी आपण इंटरफेस नावाचा कन्सेप्ट वापरतो. तर आपल्याला जावामध्ये काही हे प्रीडिफाईन इंटरफेस दिलेले आहेत ज्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या इव्हेंट्स फॉलो करू शकतो. तर कुठल्याही बटनला क्लिक केल्यानंतर काहीतरी टास्क परफॉर्म करायचं असेल तर त्यासाठीची ही जी ऍक्शन परफॉर्म मेथड आहे ही आहे ऍक्शन लिस्नर या इंटरफेसची. मग आपण तिथं बघितलं होतं की एखाद्या क्लासला एखादा इंटरफेस अटॅच करायचा असेल, जोडायचं असेल, तर आपण इम्प्लिमेंट्स कीवर्ड वापरतो. इम्प्लिमेंट्स. बरोबर. बघा, इथं सिंपल फ्रेम ही क्लास आपण एक्सटेंड केली जे फ्रेम पासून आणि त्याला इंटरफेस अटॅच करायचा आहे, तर इम्प्लिमेंट्स कीवर्ड वापरला आणि ऍक्शन लिस्नर हा इंटरफेस त्याला अटॅच केला. ओके. तर ही ऍक्शन परफॉर्म मेथड या ऍक्शन लिस्नर इंटरफेसची आहे. आता हा इंटरफेस कुठून आला, तर हा इव्हेंट पॅकेज मधून आला. म्हणून आपण हे जे वरचे दोघं पॅकेज इथं ऍड केले आहेत, स्विंग आणि एडब्ल्यूटी, तर त्याच्या इव्हेंट पॅकेजला इम्पोर्ट परत करणार आपण. इम्पोर्ट जावा एक्स डॉट स्विंग डॉट इव्हेंट डॉट स्टार आणि इम्पोर्ट
जावा डॉट AWT डॉट स्विंग इव्हेंट AWT डॉट इव्हेंट डॉट स्टार. ओके, सेव्ह केलं आणि कंपाईल केलं. एवढं कोड आपण कंपाईल करून घेतलं. ओके, एवढं बरोबर आहे. ऍक्शन परफॉर्म मेथड वापरली तर इंटरफेस आपल्याला इम्प्लिमेंट करावा लागतो क्लाससाठी, आणि इंटरफेस आपण इम्प्लिमेंट करायचं ठरवला तर आपण हे 2 पॅकेजेस इम्पोर्ट केलेत. बरोबर. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला ह्या इंटरफेसच्या या ऍक्शन परफॉर्म मेथड मध्ये कोडिंग करायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला, तर आपल्याला कलर बटनला क्लिक केल्यावरती पॅनलला बॅकग्राऊंड कलर सेट करायचा आहे. आता या प्रोग्राम मध्ये 2 बटन आहेत, एक कलरचं बटन आहे आणि एक क्लोज बटन आहे. ते नेमकं कलर बटनला क्लिक केल्यावरती त्या पॅनलला कलर असाइन करायचा आहे आपल्याला. म्हणून या ऍक्शन परफॉर्म मेथड मध्ये आपण कंडिशन स्टेटमेंट घेतलं इफ ई डॉट गेट सोर्स, इव्हेंटचा सोर्स काय असला पाहिजे, तर इक्वल BTN कलर. कलर बटनला क्लिक केल्यावरती हे टास्क झालं पाहिजे. म्हणून ई डॉट गेट सोर्स. आता हा ई कुठून आला बरं, तर हा ई जो आला तर तो या ऍक्शन इव्हेंटचा ई आहे. ऍक्शन इव्हेंट ही प्रीडिफाईन क्लास आहे, ती पण त्या लिस्नर इंटरफेसचीच क्लास आहे जी इव्हेंट पॅकेज मधून आपण कॉल केली. बरोबर. आता ई डॉट गेट सोर्स BTN कलर, कलर बटनला क्लिक केल्यावर टास्क करायचं म्हणून आपण असं दिलं. याच्यात पॅनलला सेट करायचा आहे कलर. पॅनल आहे तुमचा इन्फॉर्मेशन पॅनल, मग त्याचं नाव दिलं इन्फो पॅनल इक्वल्स टू इन्फो पॅनल डॉट सेट बॅकग्राऊंड इन ब्रॅकेट कलर डॉट रेड. ओके, समजा पॅनलला रेड कलर असा सेट करायचा आहे, तो आपण दिला. आता एवढं केल्यानंतर ही जी लिस्नर इंटरफेसची आपण ऍक्शन परफॉर्म मेथड घेतली, ही जी इव्हेंट आपण डिफाईन केली, तर ही त्या बटनला अटॅच करायची आहे. तर बटनला अटॅच करण्यासाठी या बटनचा जिथे इनिशियलायझेशन ऍड केलं आहे तिथं BTN कलर डॉट ऍड ऍक्शन लिस्नर, BTN कलर डॉट ऍड ऍक्शन लिस्नर ही मेथड घेऊन त्याला धिस हा पॅरामीटर पास केला. धिस हा एक इम्प्लिसिट पॉइंटर आहे. सेव्ह करून कंपाईल केलं. आता आउटपुट बघूया आपण. रन केलं. बघा हा प्रोग्राम रन झाला. आता आपल्याला कलर बटनला क्लिक करायचं. या कलर बटनला क्लिक केलं तर पॅनलला कलर झाला पाहिजे, रेड कलर आला पाहिजे. क्लिक. बघा मित्रांनो, आपण ठरवल्याप्रमाणे त्या पॅनलला रेड कलर असाइन झाला. ओके. आता राहिला दुसरा बटन, क्लोज बटनला आपण क्लिक केलं तर हा फ्रेम क्लोज झाला पाहिजे. असं कोडिंग आपल्याला करायचं आहे. मग याला काढलं आपण, प्रोग्राम क्लोज केला तर तो तात्पुरता. ओके. आता ऍक्शन परफॉर्म मेथड एकदा ऍड केली आहे, पुन्हा त्याला डिफाईन करायची गरज नाही. आपण त्या मेथड मध्येच खाली कंडिशनल स्टेटमेंट वाढवणार. हा जो इफ होता हा कलर बटन साठीचा इफ होता. आता इफ लिहायचा आहे आपल्याला क्लोज बटन साठी. मग इफ इन ब्रॅकेट ई डॉट गेट सोर्स. आता इव्हेंटचा सोर्स काय असला पाहिजे, तर BTN क्लोज हा असला पाहिजे. तो आपण घेतला. ई डॉट गेट सोर्स इक्वल टू BTN क्लोज. त्यानंतर सिस्टम डॉट एक्झिट 0 हे जावा प्रोग्रामला एक्झिट करण्याचं स्टेटमेंट आपण टाकलं. एक्झिट ही प्रीडिफाईन मेथड आहे सिस्टम क्लासची, ती आपण दिली. आणि वरील प्रमाणेच आपण इथं ती लिस्नर इव्हेंट अटॅच करणार. कसं, तर BTN क्लोज डॉट ऍड ऍक्शन लिस्नर इन ब्रॅकेट धिस. ओके. सेव्ह केलं, कंपाईल केलं. हा प्रोग्राम आपला सक्सेसफुली कंपाईल झाला. रन करायचा आहे. रन केला. बघा आपण कलर बटनला आधी क्लिक केलं, समजा हे कलर आलं. आता क्लोज बटनला क्लिक करायचं आहे, प्रोग्राम क्लोज होईल. आपण डायरेक्ट क्लोज केलं असतं तरी चाललं असतं. आपण दोघांच्या या ठिकाणी वर्क लक्षात घेणार, म्हणून आपण आधी कलरला क्लिक करून घेतलं, आता क्लोजला क्लिक केलं. बघा हा फ्रेम क्लोज झाला. प्रेस एनी कीचा मेसेज आला, म्हणजे आपला जावा प्रोग्राम एक्झिट झाला. बरोबर. तर याप्रमाणे मित्रांनो जावामध्ये बटन्स ऍड केले जात असतात आपल्या फ्रेम मध्ये, आपल्या पॅनल मध्ये, आणि आपल्याला पाहिजे असलं टास्क त्या बटन कडून आपण परफॉर्म करून घेऊ शकतो. बरोबर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी इथं थांबतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण
नवीन कन्सेप्ट शिकणार. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तसंच आपण अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. नंतरने बाजूचा बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आपले अपडेटेड जे व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. आणि मित्रांनो, आपल्याला या सर्व प्रोग्राम्सचं कोडिंग पाहिजे असेल, याचे प्रोग्राम्स पाहिजे असेल, तर त्या व्हिडिओच्या खाली आपण हे जे सर्व प्रोग्राम इथं बनवला, मी तुम्हाला बनवून दाखवला, हा कोड त्या ठिकाणी पण जावा फाईलच्या स्वरूपात, कोडिंगच्या स्वरूपात उपलब्ध आहे. तो तुम्ही घेऊन मॉडिफाय करा, प्रॅक्टिस करा. चांगल्या पद्धतीने तुम्ही जावा लवकरात लवकर आणि सहज शिकू शकता. धन्यवाद.